जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, फिडे मानांकन मिळवणारा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अनिश सरकार हा फिडे मानांकन मिळवणारा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. हा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? तर 3 वर्ष 8 महिने 19 दिवस इतकं त्यांचं वय होतं आणि आता ते जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. सरकार सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकते का? यावर किती सदस्यीय खंडपीठाने नुकताच निकाल दिला आहे? तर मित्रांनो, सरकार खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकते का यावरील निर्णय देण्यासाठी 9 सदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. या खंडपीठाने स्वतःच्या कमाईची खाजगी मालमत्ता संविधानाच्या अनुच्छेद 39B अंतर्गत समाजासाठी उपयुक्त मालमत्ता मानली जाऊ शकत नाही असा निर्णय दिलेला आहे. आणि हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कधी दिला? तर 5 नोव्हेंबर 2024 रोजी हा निर्णय देण्यात आलेला आहे. डेट सुद्धा लक्षात ठेवा, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा याच्या डेट सुद्धा विचारण्यात येतात. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा नमूद केलं आहे की काही खाजगी मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकते, पण प्रत्येक खाजगी मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संसाधन असू शकत नाही. या निर्णयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने 1978चा निर्णय सुद्धा रद्द केला आहे. 1978च्या निर्णयात काय म्हटलं होतं की राज्य समुदायाच्या हितासाठी कोणतीही खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकते असा त्यावेळेस निर्णय दिला होता व आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या घटनापीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड होते आणि 9 न्यायाधीशांच्या घटनापीठापैकी 7 न्यायाधीशांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या घटनापीठात जे न्यायाधीश होते त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायाधीश ऋषिकेश रॉय, बी.व्ही. नागरत्ना, जे.बी. पार्डीवाला, सुधांशु धुलिया, मनोज मिश्रा, राजेश बिंदल, सतीश चंद्र शर्मा आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिंह यांचा समावेश होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार आशियातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? मित्रांनो, या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार आशियातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांमध्ये बँगलोर हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. बँगलोर नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर भारतातीलच पुणे हे शहर आहे. मित्रांनो, बँगलोरमध्ये इतकं ट्रॅफिक असतं की 4 चाकी वाहनांना 10 किलोमीटर जाण्यासाठी तब्बल 28 मिनिटे लागतात आणि पुण्यामध्ये देखील अशी स्थिती असून पुण्यात हे अंतर कापण्यासाठी 27 मिनिटे 50 सेकंद लागतात. बरं, भारतातील इतर कोणत्या शहरांनी या इंडेक्समध्ये स्थान मिळवलं आहे? तर यामध्ये नवी दिल्ली 12व्या स्थानी तर मुंबई ही 14व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 3. जागतिक कृषी मंचाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या जागतिक कृषी मंचाच्या महासचिवपदी डॉक्टर जॅकलिन डी आरोस ह्युजेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ज्या डॉक्टर जॅकलिन डी ॲरोस आहेत या सध्या सेमी ऑडिट टॉपिकसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेचं नेतृत्व करत आहेत आणि आता त्यांच्याकडे WAFची जबाबदारी सोपविण्यात आली. बरं, हा जो जागतिक कृषी मंच आहे हा कधी अस्तित्वात आला? तर 1997 साली हा जागतिक कृषी मंच अस्तित्वात आला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आधी या पदावर रश्मी शुक्ला या कार्यरत होत्या, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची बदली करण्याचे निर्देश दिल्यानंतर या पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेश राज्याचे असून ते 1990च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत व संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनच्या सुपर फेदरवेट वर्ल्ड टायटलचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर मित्रांनो, वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनच्या सुपर फेदरवेट वर्ल्ड टायटलचं विजेतेपद हे भारताच्या मनदीप जांगडा यांनी पटकावलं आहे. मनदीप जांगडा यांनी ब्रिटनमधील केमेन येथे पार पडलेल्या मॅचमध्ये कोनोर मॅकनिटोश यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. मनदीप जांगडा यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं
तर त्यांनी 2013 साली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तर 2014 साली ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. त्यांना भारत सरकारने 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित केलेलं आहे. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की मनदीप जांगडा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर ते बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 6. प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे नुकतेच वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या राज्याच्या लोकगायिका होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा या बिहार या राज्याच्या लोकगायिका होत्या. या ज्या शारदा सिन्हा आहेत, यांनी आपल्या गाण्याची कारकीर्द 1970 मध्ये सुरू केली होती. त्यांनी भोजपुरी, मैथिली आणि हिंदी या भाषेत अनेक लोकगीते गायली आहेत व त्या अनेक दिवसापासून मल्टिपल मायलोमाने हा एक रक्त कर्करोगाचा प्रकार आहे याने ग्रस्त होत्या व आता यातच त्यांचं निधन झालेलं आहे. भारत सरकारने त्यांना 1991 मध्ये पद्मश्री तर 2018 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. शारदा सिन्हा या बिहारच्या कोकिळा म्हणून प्रसिद्ध होत्या. याबरोबरच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतंच आता रोहित बल यांचं सुद्धा निधन झालं आहे. आणि रोहित बल हे कोण होते असं जर विचारलं तर ते एक फॅशन डिझायनर होते. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला? तर आता जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवण्याची कामगिरी ही जपान या देशानं केली आहे. बरं, हा जो लाकडी उपग्रह आहे याचं नाव काय? तर या लाकडी उपग्रहाला लिग्नोसॅट असं नाव देण्यात आलं आहे. या लाकडी उपग्रहाच्या निर्मितीसाठी होनुकी या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. मित्रांनो, हा जो उपग्रह आहे हा प्रथम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यात येईल व तेथून 400 किलोमीटरच्या उंचीवर या उपग्रहाला सोडण्यात येईल. या उपग्रहाचं प्रक्षेपण स्पेस एक्सच्या रॉकेटद्वारे करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 8. 19 वर्षाखालील विश्व बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर 19 वर्षाखालील विश्व बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन हे अमेरिकेमध्ये करण्यात आलं होतं. आणि अमेरिकेमध्ये कोठे? तर अमेरिकेतील कोलोरॅडो येथे ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेत भारताने 17 पदक पटकावले आहेत. या 17 पदकांमध्ये 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, 19 वर्षाखालील विश्व बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन हे अमेरिकेत करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9. मेलोरी हा कोणत्या राज्यातील नवीन जिल्हा बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच मेलोरी हा आता नागालँड या राज्यातील नवीन जिल्हा बनला आहे. हा नागालँडमधील कितव्या क्रमांकाचा जिल्हा आहे? तर मेलोरी हा नागालँडमधील 17वा जिल्हा ठरला आहे. मित्रांनो, मेलोरी या जिल्ह्यात प्रामुख्याने पोचुरी नागा या जमातीचे वास्तव्य असून या जिल्ह्याच्या सीमा म्यानमार या देशाशी देखील संलग्न आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन आहे हा दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा 2014 साली डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.